पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यात 39वे राष्ट्रीय खेळ आयोजित करण्यात येणार आहेत? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये. प्रश्न 2, दरवर्षी जागतिक निर्वासित दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 20 जूनला. प्रश्न 3, न्यू डेव्हलपमेंट बँकेचा पहिला मध्य आशियाई सदस्य देश कोणता बनला? तर त्याचं उत्तर आहे उझबेकिस्तान हा देश. प्रश्न 4 पाहूया. राष्ट्रीय ई विधान ऍप्लिकेशन लागू करून पूर्णपणे डिजिटल होणारी भारतातील 33वी विधानसभा कोणती? तर त्याचं उत्तर आहे आपली महाराष्ट्र विधानसभा. प्रश्न 5, कोणते विद्यापीठ क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2027 मध्ये अव्वल स्थानी आले आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT दिल्ली हे. प्रश्न 6 पाहूया. लॉन्च व्हेइकल मार्क 3 हे मिशन प्रामुख्याने भारताच्या कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे इस्रोशी संबंधित आहे. प्रश्न 7, कोणत्या देशाअंतर्गत भारतीय दगडांनी बांधलेले पहिले पारंपरिक हिंदू मंदिर उभारले जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स देशाअंतर्गत. प्रश्न 8, निवडणुकीतील पराभवानंतर मॅग्डालेना अँडरसन यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला? तर त्याचं उत्तर आहे स्वीडन या देशाचा. प्रश्न 9 पाहूया. 26वी वरिष्ठ आशियाई तलवारबाजी स्पर्धा 2026 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 10, महाराष्ट्र सरकारने आपल्या नवीन अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. प्रश्न 11, इस्रोची नवीन उष्णता प्रणाली लुनार लँडरचे कार्य किती काळ वाढवू शकते? तर त्याचं उत्तर आहे 200 दिवस. प्रश्न 12 पाहूया. तृष्णा हा उपग्रह भारत कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेसोबत संयुक्तपणे 2027 मध्ये प्रक्षेपित करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स या देशासोबत. प्रश्न 13, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोणत्या ठिकाणी जाबिलच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधा पुणे निर्यात केंद्रित डेटा सेंटर इकोसिस्टमचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे पुणे इथे. प्रश्न 14, नवीन लष्कर प्रमुख म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची. प्रश्न 15 पाहूया. विमा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयच्या वापराचा अभ्यास करण्यासाठी IRDAI ने स्थापन केलेल्या कार्यगटाचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे संदीप शुक्ला आहे. प्रश्न 16, फ्रान्स या देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे पॅरिस. प्रश्न 17, जवळपास एका शतकानंतर कोणता रेल्वे प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे कादियान बियास रेल्वे लाईन. प्रश्न 18 पाहूया. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे सोमनाथ हे. प्रश्न 19, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने कर्नाटकच्या कोणत्या बँकेचा परवाना रद्द केला आहे? तर त्याचं उत्तर आहे महालक्ष्मी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट बँक या बँकेचा परवाना रद्द केलेला आहे. प्रश्न 20 पाहूया. 15 देशांनी स्वीकारलेल्या मोंबासा जाहीरनाम्याचा उद्देश कोणत्या समस्येचा सामना करणे आहे? तर त्याचं उत्तर आहे बेकायदेशीर मासेमारी. प्रश्न 21 तुमच्यासाठी. पिच ब्लॅक 2026 हा लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे एकदम फास्टमध्ये कालच्या प्रश्नांचे रिव्हिजन करू. प्रश्न पहिला, भारतातील सर्वात उंच पवनचक्की कोणत्या राज्यात बसवण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. प्रश्न 2, राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे सैबल चट्टोपाध्याय यांची. प्रश्न 3, कोणत्या देशाने सोशल मीडिया वापरण्यासाठी किमान वय 15 वर्षे निश्चित केले? तर त्याचं उत्तर आहे UAE देशाने. प्रश्न 4 पाहूया. बिहू पेपाला GI टॅग मिळाला आहे, हे कोणत्या राज्यातील पारंपरिक वाद्य आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यातील. प्रश्न 5, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत
भारताचे हरित हायड्रोजन प्रमाणन पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रल्हाद जोशी यांनी. प्रश्न 6, तासगाव उपसा सिंचन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने. महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस व राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. प्रश्न 7 पाहूया. जागतिक सिकल सेल दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 19 जूनला. प्रश्न 8, GIC चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे हितेश जोशी यांची. प्रश्न 9, भारतातील पहिली AI सक्षम फिजिकल बँकिंग शाखा कुठे सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे गुवाहाटी इथे. प्रश्न 10 पाहूया. भारतातील 17 वर्षाखालील महिलांसाठीची पहिली राष्ट्रीय क्लब स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये. प्रश्न 11, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच MSME मंत्रालयाने घोषणा केली की ते पहिल्या ब्रिक्स MSME फोरमचे उद्घाटन कुठे करणार आहेत? तर त्याचं उत्तर आहे आग्रा इथे. प्रश्न 12, कृषी मंत्रालयाद्वारे फ्रूट होरायझन 2026 या 2 दिवसीय कृषी कार्यक्रमाचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर त्याचं उत्तर आहे लखनौ येथे. प्रश्न 13 पाहूया. कोणत्या राज्यातील काली व्याघ्र प्रकल्पात एका नवीन वन पतंगाचा शोध लागला आहे? ते कुठे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. प्रश्न 14, वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2026 चे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे दुबई इथे. प्रश्न 15 पाहूया. केंद्र सरकारने कोणत्या राज्य सरकारसोबत ॲक्वा पार्क आणि राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळाच्या प्रादेशिक केंद्राचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्याच्या सरकारसोबत. बिहार राज्याची राजधानी आहे पटना. मुख्यमंत्री झालेले आहेत सम्राट चौधरी व राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान हे. प्रश्न 16, जाहीर झालेल्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये कोणत्या संस्थेला भारतातील सर्वोच्च शैक्षणिक संस्था म्हणून घोषित करण्यात आले? तर ती आहे IIT दिल्ली. प्रश्न 17 पाहूया. कर्नाटक राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ते आहेत DK शिवकुमार हे. प्रश्न 18, कोणत्या राज्याने नाश्ता आणि दूध योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्याने. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न 19, खान क्वेस्ट नावाचा लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे मंगोलिया देशामध्ये. प्रश्न 20 पाहूया. कोणत्या राज्यातील शाळांचा स्वच्छ आणि हरित शाळा मानकांच्या राष्ट्रीय यादीत समावेश करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यातील शाळांचा. प्रश्न 21 तुमच्यासाठी. नवी दिल्लीत विकसित भारत युवा संसद 2026 चे उद्घाटन कोणी केले? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.